मी दीप अमावस्या पूजन करते. याला आपल्या इकडे आषाढी अमावस्या असेही म्हणतात. आपल्या इकडे श्रावण चालू झाला. आई कशी पूजा करते. स्वीटी व्यवस्थित बसून पाहत होती. मी देवाचे दिवे वगैरे स्वच्छ करून घेतले होते आणि देवाचा परिसरही स्वच्छ करून घेतला. संध्याकाळी दिवे वगैरे लावून घेतले. कणकेचे 5 दिवे बनवले होते तेही लावून घेतले. अगरबत्ती लावून घेतली. माझ्याकडे गणपती नव्हता म्हणून मी सुपारी म्हणून गणपती पूजन केले. एका पिंपळाच्या पानावर सुपारी ठेवली. मला लाल सुपारी भेटली नाही म्हणून मी पांढरी सुपारी घेतली. त्यावर पाणी लावून घेतले. हळदी कुंकू वाहिले, अक्षदा वाहिल्या, फुले वगैरे ठेवली. मी जो दररोज स्वयंपाकात भाजी भाकरी बनवते त्याचाच नैवेद्य स्वामींना दररोज ठेवत असते. त्यानंतर शुभम करोती म्हटले. स्वामींची आरती वगैरे करून घेतली आणि गणपतीचीही आरती केली. सर्व देवांना पाणी ओवाळून घेतले. दिव्यालाही पाणी ओवाळून घेतले आणि जे दिवे बनवले होते कणकेचे त्यांनीही देवाला आणि दिव्यांना ओवाळून घेतले. त्यानंतर स्वीटीचे औक्षण केले. असे म्हणतात की लहान बाळाचे औक्षण केल्याने त्या दिवशी त्यांना नजर वगैरे लागत नाही, त्यांचे आरोग्य चांगले राहते. अशा प्रकारे मी ही पूजा व्यवस्थित करून घेतली आणि त्यानंतर जे दिवे मी स्वीटीला ओवाळले होते, तिची नजर उतरवली होती, ते मी गॅलरीत नेऊन ठेवले. तुम्हाला जर माझी केलेली पूजा आवडली असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.